नमस्कार. माझ्या चॅनलवर मी पुन्हा एकदा तुमचं सारं स्वागत करते. तर आज आपण स्पेशल असं वरण आणि वरण चकुल्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. जर काही भाजीला नसेल किंवा कंटाळा आला असेल भाजीपोळी खाऊन, तर झटकीपट असा होणारा मेनू म्हणजे वरण चकुल्या. तर चला स्किप न करता पूर्ण हा व्हिडिओ पहा. अगदी सोपा आणि सुटसुटीत मी सगळे टिप्स सहित हा वरण चकुल्या तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर काय करायचं आहे ना, आपल्याला जे चकुल्या बनवणार आहोत ना त्यासाठी वाटण एक तयार करून घ्यायचे. साधं सिंपल वाटण आहे, कारण फक्त पिठाच्याही बनवतात, पण त्यापेक्षा चवदार हवं असेल तर इथे मी घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या 4 आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 5-6 आणि थोडेसे जिरं आणि कोथिंबीर. अशा प्रकारे मी वाटण तयार केलं. तर आता घेतलं आहे गव्हाचं पीठ. तर यामध्येच आपण जे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचे, अगदी थोडीशी किंचितशी हळद आणि थोडंसं अगदी ओवा घालायचा आहे. म्हणजे असं काय होतं ना, चटपटीत अशा आपल्या वरण चकुल्या लागतात. आणि आपण जो मसाला तयार करून घेतला आहे ना तो घालायचा आणि भरपूर सारी अजून हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायचं. आणि आपण एकदम पोळ्याला पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट, पुरीला भिजवण्यापेक्षा थोडंसं पातळ असं मीडियम असं पीठ भिजवून घ्यायचं. जास्त पातळही जास्त घट्टही नाही. तर स्पेशल वरण बनवण्यासाठी काय करायचं आहे ना, मी इथे स्वच्छ अशी 2-3 पाण्याने आपली तुरीची डाळ धुवून घेतली आहे पहा. त्यामध्येच घालणार आहे थोडीशी हळद आणि टोमॅटो आणि स्पेशल म्हणजे असा मी इथे शिजायलाच घालणार आहे थोडासा कांदा. कांद्याने खूप छान अशी टेस्ट येते, जरूर वापरा. तर इथे परत मी शिजायला घालणार आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. थोडासा घालायचा आहे हिंग आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या अशा करून घ्यायच्या आहेत. तर चला आपण आता कुकर लावून घेऊया. तर इथे काय करायचं आहे ना, कुकर जोपर्यंत होतो आहे तोपर्यंत आपल्याला फोडणीसाठी परत असं छान असं एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी घ्यायचं आहेत लसणाच्या 7-8-10 पाकळ्या घ्यायच्यात. थोडंसं 1 इंच असं अद्रक घ्यायचं आहे आणि त्यामध्येच ओला नारळ घ्यायचा आहे पहा. अगदी कोकणात मिळतो ना असं हा वरण तयार होणार आहे आपलं. खूप छान अशी टेस्ट लागते ओल्या नारळाने. तर आपलं डाळ शिजून तयार झाली म्हणजेच आपलं तुरीचं वरण हे छान शिजून झाले. तर शिजल्यानंतर काय करायचं ना, छान असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, हिरवी मिरची टाकल्यामुळे काय होतं ना, आपलं वरण जास्त तिखटही होत नाही आणि चवदारही खूप छान होतं. त्यामुळे मी शिजायलाच हिरवी मिरची घालते. तर इथे मी 2 चम्मच असं तेल घेतलं, त्यामध्ये मोहरी घेतली. मोहरी थोडी तडतडून द्यायची, लगेच जिरं घालायचं आणि कढीपत्ता घालून घ्यायचा. आणि आपण जे ओलं नारळ, अद्रक आणि लसूण याचं वाटण बनवून घेतलं आहे ना ते घालायचं. खमंग असं छान एखादा मिनिटभर परतून द्यायचं आणि लगेच त्यामध्ये घालायचं आहे आपण शिजून घेतलेलं वरण. तर अशा पद्धतीने जर तुम्ही फोडणी केली ना, तर नेहमीचंही वरण असं तुम्ही बनवू शकता. खूप छान भन्नाट अशी डाळ लागते आपली. वरण भात खायचा असेल ना तरीही अशा पद्धतीने जर वरण केलं तर खूप छान असं होतं. तर तुम्हाला असं इथे पातळ वाटत असेल, पण ज्यावेळेस चकुल्या त्यामध्ये आपण टाकू त्यावेळेस घट्टपणा येतो. तर यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ. तर लगेच आता आपण एका साईडला डाळ उकळते तोपर्यंत आपण लगेच एका बाजूला ना मोठ्या मोठ्या अशा याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. माझा पिल्लू मध्ये मध्ये येतो आहे, त्यालाही मध्ये मध्ये नादी लावत मी इथे चकुल्या बनवते, म्हणजेच अगोदर पोळी लाटून घेते. तर काय होतं ना की छोट्या छोट्या तुम्ही हव्या त्या आकारात त्या चकुल्या बनवू शकता. मी कधी कधी कापण्या बनवतो त्या पद्धतीच्याही मी इथे चकुल्या बनवते. पण आज जरा वेगळ्या स्टाईलच्या म्हणलं चला काहीतरी वेगळं, कारण दिसायला छान दिसलं की आवडीने मुलं खातात. त्यामुळे मी जरा थोड्या वेगळ्या स्टाईल्स म्हणजेच गोल अशी छोटी माझ्याकडे वाटी आहे, त्या वाटीने मी अशाच चकुल्या बनवून घेणार आहे. खूप छान होतात. ते काय होतं ना की आपलं असं चिकटतात ना, त्यामुळे काय करायचं मध्ये मध्ये वाटीला असं छान असं पीठ लावून घ्यायचं आणि नंतरून आपल्या चकुल्या अशा काढून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने आता आपण पूर्ण अशा चकुल्या बनवून घेऊया.
तर चला आता पूर्ण चकोल्या काही भाजीला नसेल किंवा चटपटीत खावंसं वाटत असेल तर मस्त अशा आपल्या चकोल्या बनवून घ्यायच्या आहेत. तर चला एक 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 अशा चिकटतात ना, तर अशा एक 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 पद्धतीने आपण आता पूर्ण अशा चकोल्या करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी पूर्ण आपल्या चकोल्या तयार झालेल्या आहेत, बनून छान अशा दिसत आहेत पहा गोल गोल. आणि आता डाळीला छान अशी उकळी येऊ द्यायची. थंड डाळीने उकळी आली की एकमेकाला चिकटत नाही, त्यामुळे डाळीला जरूर उकळी येऊ द्या. अशा पद्धतीने आपल्या चकोल्या अगदी 10 ते 15 मिनटात शिजून तयार आहेत. अगदी झटकीपट रेसिपी मेनू हा तयार होतो. तर चला आता सर्व करूया. तर तुम्ही पाहू शकता भन्नाट असं वरण आहे, किती छान असं आपलं पातळ पण घट्टपणा झालेला आहे. नंतर लास्ट घालायची आहे छान अशी कोथिंबीर त्यामध्ये. तर चला आता आपण सर्व करूया. मस्त मस्त झन्नाट आपले असा वरण चकोल्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत. तर तुम्ही कोण आणि कशा बनवतात नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला लाईकही करत जा, शेअर करत जा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी जरूर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट वाचूनही छान वाटतं, त्यामुळे जरूर असं कमेंट करत चला. तर चला आता इथे परत एकदा थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि चकुल्या म्हटलं की तुपाशिवाय सर नाही, त्यामुळे छान असं वरतून तूप घ्यायचं, भात घ्यायचा, मस्त असं लोणचं वगैरे घेऊन, लोणचं पापड घेऊन अशा छान अशा चकुल्या एन्जॉय करायच्या. तर चला हे अशा पद्धतीने आपल्या चकुल्या फायनली खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तर चला काही झटपट बनवायचं असेल तर जरूर हा मेनू तयार करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक कमेंट करा, शेअरही करा. आणि अशा नवीन रेसिप्या बघण्यासाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते, चॅनलला जरूर एकदा सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन रेसिप्या बघण्यासाठी, ब्लॉग बघण्यासाठी पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत मस्त मस्त भन्नाट असं खा, मस्त खा आणि स्वस्त राहा. चला पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय.